మాకు ఆశీర్వాద ఇయ్యంకి దాన్ని మీ అందరిది ప్రథం స్వాగత్ చేస్తా. నా ముంగట నిలబడ్డాడు కడికొండి గాడు, కానీ వాడు వాడి శిక్షణ ఏమీ లేదు. శిక్షణ లేకున్నా కూడా ఆమ్దార్ది చంచగిరి చేసి నా టికెట్ కట్ చేసి వాడు టికెట్ తెచ్చుకున్నాడు. వాడి అంతా చెప్పని వానికి అందరు కులం పట్టినా కూడా ఆ ఆమ్దార్ ఎట్లా టికెట్ ఇచ్చాడో ఇలా మనకు తెలియదు. నాది శిక్షణ 12 అయింది, వాడి శిక్షణ ఏం కూడా లేదు. అసంటోనికి ఇక్కడ టికెట్ ఇచ్చారు అని వాడు పని ఏం చేస్తాడు? ఒక రస్తా లేదు, ఒక రోడ్ లేదు, ఒకటి పని చేయడు. వాడు చేస్తాడేమి? నేను రేషనింగ్ కార్డు చేస్తాడు. ఒక నగర సేవకుడి బాధ్యత అది రేషనింగ్ కార్డు చేసేది. కానీ 1000 రూపాయలకి నేను లాడ్కీ బహన్ నోందణి చేసిన 10 రోజులు లాడ్కీ బహన్ శిబిర్ పెట్టి ఆడ అన్ని ఆడపడుతుంది పేరు రాపించుకున్నాం. కూడా నా కుటుంబం ఆడ నా కార్యకర్తలు అందరూ కూర్చొని అవి పేరు రాపించుకున్నాము. కానీ వాడు లాడ్కీ బహన్ యోజన 500 రూపాయలు, మీతో ఈ కాగితం లేదు 300 రూపాయలు, ఏదో చెప్పి పైసలు తీసుకునే పని చేసిండు. అట్లనే జనశ్రీ యోజన ఇట్లా యోజనలు ఉంటాయి అని మనం జనధన ఖాతా తీసింటివి. జనధన ఖాతా తీసినప్పుడు అది అందరికీ మోఫతుండే, కానీ దానికి పైసలు తీసుకొని జనధన ఖాతా తీశాడు. జనధన ఖాతా చాలా మంచిది, మోదీ సాహెబ్ తీసింది. ఆ జనధన ఖాతాలో కదా మన ఇంట్లో ఆడపడుచు సరిపోయి किंवा మిస్టర్ సరిపోయి, ఇద్దరు పైకి ఎవరు కూడా సరిపోని దానికి 30,000 రూపాయలు రక్తం వస్తాయి. 30,000 ఆ 30,000 అది మన ఆడపడుచులకు ఎరుకున్నది किंवा ఖాతా తీసిన ఇంట్లో కుటుంబంకి కూడా ఎరుకున్నది. కానీ వాడు నేను అవి పైసలు తెచ్చిస్తా, అది మీది మయత్ దాఖలా అయ్యింది అని మయత్ दाखला తీసుకొని ఆ మయత్ दाखला కొంచెం सबमिट फक्त बँकमध्ये सबमिट చేయొద్దు. अशा लोकांना आपण या ठिकाणी येऊ देऊ नये असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी प्रत्येक आपल्या भागातले जे उमेदवार आहेत, जमादार ताई असेल किंवा मी करली आणि पवन देसाई आणि विटकर, हे चारही भागांनी 4 जणांनी एकत्र या ठिकाणी आम्ही पूर्ण आपल्या आशीर्वादाने ताकदीने या ठिकाणी इलेक्शन लढवत आहोत. पण त्या लोकांनी तो कोणत्या पद्धतीने दिले आमदार? सगळे एका बाजूलाच दिले, सगळे एका बाजूला, म्हणजे आपल्या निलमनगरला वाढीत टाकल्यासारखा. म्हणून या ठिकाणी आम्ही पेटून उठून या ठिकाणी भाजपला धिक्कारून आणि शिंदे सेनेच्या शिवसेनेत प्रवेश झालो. आणि एकनाथभाई शिंदे लाडकी बहीण योजना जर अंमलात आणली, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आम्ही आहोत. आणि मला अनेक वेळा आमदारांशी संघर्ष झाला. का बरं झाला संघर्ष? विकास निधीबाबत आमचे ठिकाणचे सगळे रस्ते उकरले गेलेले आहेत, ड्रेनेज लाईन झालेले आहे. ड्रेनेज लाईन झाल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त निधी या भागाला द्यायला पाहिजे, कारण नगरोत्थान निधी शिवाय दुसरा कोणताच निधी या ठिकाणी मिळत नसतो. त्यामुळे भांडत असताना त्या संघर्षामुळे आज मला त्या ठिकाणी तिकीट कट करून झाली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि प्रत्येक लाडकी बहीण आपल्या सोबत आहेत, आम्ही आपल्या सोबत राहावं अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि आमचे नेते अनेक लोक बोलणार आहेत, त्यामुळे मी याच ठिकाणी थांबतो आणि समोरच्या नेत्यांना मी आवर्जून त्यांना माहिती देण्यासाठी सांगतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हे फार सुशिक्षित आहेत. त्यात आपल्यात एक शेराम म्हणून अनुभवी कर्ली साहेब आहेत, त्यांच्याबरोबर सध्या युद्ध लढण्यासाठी देसाई आहेत, विटकर आहेत, जमादार आहेत. सौ प्रियांका शरद विटकर, श्री श्रीनिवास आशप्पा करली आणि विरोधकाला धडकी भरली. ज्यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला आपल्या कार्य करली, विरोधकाला धडकी त्यावेळेस भरली. आणि आता भाजपा फक्त थोडीशीच उरली. बरोबर आहे ना? अहो, त्या माणसानं सभागृह नेता म्हणून काम केलं, गोरगरिबांच्या अडीअडचणीला जाऊन काम केलं. त्या माणसावर तुम्ही अन्याय केला. अशा माणसावर अन्याय नाही, 62 लोकांवर अन्याय भाजपाने केला आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये. अरे तुमचे 3 आमदार, पालकमंत्री तुमचा, मग एवढं असताना लोकांची लेकरं माझी म्हणण्याची वेळ का आली तुमच्यावर? सांगा, साधा प्रश्न आहे ना. तुमच्याकडे एवढा असताना लोकांची माणसं काँग्रेसमध्ये येऊ द्या,
शिवसेनेमधले येऊ द्या आणि मग तुमचे काय करतील इतके दिवस केले काम ते सर्व नाराज आहेत. 28 लोकांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांची माती त्यांचीच लोक करणार म्हणजे आपली माती आपली माणसं बघितलं ना टीव्हीवर तसं त्यांचीच माणसं त्यांची माती करणार. काळजी करू नका. येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही एवढं मतदान भरघोस करणार मला माहित आहे. खींच के तान धनुष्यबाण खींच के तान धनुष्यबाण आपकी शान एकच आता वादा मी तुम्हाला सांगतो धनुष्यबाण सोलापूरतून काढू भाजपची घाण. श्रीरामाने धनुष्यबाण उचलला सत्यासाठी उचलला. रावण अहंकारी होता उचलायला गेला आणि तोंडच पडला. हे अहंकारांची अवलाद या सोलापुरात दाखवून द्यायचे असेल तर तुम्हाला येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही मला मी सांगून आणि दास फासवा. पुन्हा कर्ली साहेबांना सभागृहात पाठवायचं आहे ना सभागृहात येता करायचं आहे ना. बीएससी शिकलेला माणूस देसाई तुमच्या बरोबर आहे. सुशिक्षित महिला आहे. विटकर साहेब अवाचे सुशिक्षित उमेदवार फक्त शिंदे सेनेतच आहेत दुसरीकडे नाही आहेत. काही लोक आज्याला नातू कसं शिकवत तसं शिकवायला निघालेत. पण आजा असतो नाताला काय करते अक्कल असते का. 5-5 वर्ष लोकांनी झकमारी केली आहे. निवडून आले 3-3 वर्ष टर्म मंत्रीपद भोगलेल्या माणसाला बाजून सारून जर मी एकटं शांतपणा करत असेल तर हे सोलापूर कदापि सहन करणार आहे चालणार नाही. हे मला माहित आहे. कारण काँग्रेसचा सत्यानाश काँग्रेसच्याच लोकांनी केला माहित आहे ना. वाढल्यावर तसं भाजप वाढले म्हणजे आमचं लय वाढलंय. काय सुधारणे तुमचीच माणसं तुमची माती करणार आहे. येत्या 15 तारखेला मतदान झाल्यानंतर तुम्हाला 16 तारखेला कळेल. आणि येणाऱ्या महापालिकेवर राष्ट्रवादी शिवसेना युतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी आज तुम्हाला सांगतो काळ्या दगडाची पांढरी आहे. मी समजून सोलापूर महापालिका अधिकृत उमेदवार सौभाग्यवती प्रियंका शरद विटकर सन्माननीय श्रीनिवास आशप्पा कवी सौभाग्यवती सुनंदा अर्जुन अनिल जमादार व सन्माननीय पवन निरंजन देसाई या सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक आपल्या समोर उभा आहेत. त्यांना आपण येणाऱ्या 15 तारखेला प्रचंड अशा मताने निवडून द्यायचं आहे. निवडून देणार ना पुढे आवाजच करणार हात वर करून सांगा निवडून देणार ना. गेल्या 75 वर्षामध्ये या काँग्रेसच्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये असा कुठला मुख्यमंत्री जन्माला आला नव्हता. तो आज एकनाथ भाऊ शिंदेच्या माध्यमातून दर महिन्याला माझ्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये डिपॉझिट करणारा एकमेव या महाराष्ट्रामध्ये एकनाथ भाऊ शिंदे आहे ना. हात वर करून सांगा मिळतात ना सगळ्यांना. मग मतदान कोणाला करणार. तुमच्या लाडक्या भावाला तुमची लाडकी बहिणी करून ओवाळले देणार ना. देणार ना. जोरात आवाज येत नाही. या प्रभागामध्ये विद्यमान आमदार असताना विद्यमान नगरसेवक असताना नगरसेवकाची धासकी भरली. इथले उमेदवार पलीकडच्या प्रभागामध्ये जाऊन उभारले. एवढी यांची धास्ती घेतलेली आहेत इथल्या प्रभागातल्या उमेदवारांनी. म्हणून यावेळेस या महाराष्ट्र हिंदुस्थान मधला पहिला मुख्यमंत्री जर कोण असेल तर एकनाथ भाऊ शिंदे यांनी आपल्या प्रत्येक शब्दाला जागणारा माणूस म्हणजे एकनाथ भाऊ शिंदे. लाडक्या बहिणींची काळजी घेणारा म्हणजे एकनाथ भाऊ शिंदे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. तुमच्या प्रभाग 19 मधल्या तुम्ही 4 जर उमेदवारांना निवडून आणलं तर सन्माननीय एकनाथ भाऊ शिंदे प्रत्येक 6 महिन्याला प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटीची निधी देणार आहे. 1 कोटी. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की चांगला प्रतिसाद आहे. हा त्या ठिकाणी मोबाईल पोलीस अधिकृत उमेदवार म्हणून
सौ प्रियंका शरद विटकर, शनिवारची आशा पात्रली, सौ सुनंदा अर्जुन अनिल धर्मादार, श्री पवन हिरणा देसाई या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवार म्हणून उभारलेले आहेत. मी कुठल्याच पक्षाला टीका टिप्पणी करणार नाहीये आणि कुणी काम केलं नाही मी त्यांचा काही टीका टिप्पणी करणार नाहीये. ज्यांना जेवढं काम जमलं, जे मागे नगरसेवक होते, जे आधीचे होते, त्यांच्या आधीचे मी होते, जेवढं होतं त्यांनी प्रयत्न केले. त्यांना निधी भरपूर प्रमाणात निधी मिळाला नाही, आमदारापर्यंत पोहोचू शकले नाही किंवा वर्ण काही निधी आला नाही. किंवा एलबीटी असताना महापालिकेत भरपूर उत्पन्न होतं. एलबीटी असताना रोजचं करोडोनी उत्पन्न मिळत होतं, पण महापालिका कंगाल लेट बिल भरण्यावर पैसा महापालिकेत नाहीये. मला वाटतं 2-4 वर्षापूर्वी तर लेटच करून गेले ते महापालिका पूर्ण अंधारात होती. तर नगरसेवकाला पगारी तर लांबच राहिली. ही काय जास्त तुमचा वेळ घेणार नाही, उशीर झालेला आहे. बोलण्यात एवढंच तात्पर्य आहे की एकनाथजी बाई शिंदेनी आता जे कोणी आता नवीन नगरसेवक निवडून येतील की त्यांनी असं एक हे जाहीर केलेलं आहे की आता नवीन आलेल्या नगरसेवकांना त्यांनी 1 कोटी रुपये निधी मंजूर करून ठेवलेले आहेत की महापालिका सत्ता बसो नसो ही 1 कोटी रुपये त्यांनी आपल्या हातवडा भागातल्या अविकसित जे भाग आहे, जे दलदलचा भाग आहे, जे गट्टीचा भाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला तिथं काम करायचं आहे. 1 कोटी रुपये काय होणार नाही. एकनाथजी शिंदे साहेब कमीत कमी मला वाटते 5-10 कोटी रुपये जरी दिलं तर मला वाटते 2 वर्ष झाले तेवढं. कारण 1993 ला जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली, आपण मला वाटते विजयाताई ठोबळे थांबले होते काँग्रेसकडनं, तेव्हापासून हे भाग असंच आहे. कारण हा थोडा भाग खूप मोठा आहे. हो, इथं निधी पुरत नाहीये, महापालिकेत निधी अभाव आहे. आमदार आपले 4-4 आमदार आहेत, पण त्यांच्या जेवढं निधी देते ते काम पूर्ण होत नाहीत. आणि आमचे जे आता चालूचे नगरसेवक माझी आहेत ते प्रयत्न केले भरपूर, पण त्यांना निराशा पोटी यावं लागलं. बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या चारही उमेदवारांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या महापालिकेत हे चारही उमेदवार चांगल्या प्रकारे काम करतील. आणि इतर मुंबईत जाऊन एकनाथजी बाईजी सोबत भांडण करून की आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे की हा प्रभागाचा विकास करतो म्हणून. उद्या 2 वर्ष आपण पुढे एकनाथजी बाई त्यांना एका गिऱ्हाईकाच्या कळकळीचे की हे 4 उमेदवारांना की जे मागील जे काय झालं ते गेलं, गंगेला मिळालं, पण यांनी जे शब्द दिले आहे गरीब लोकांना, माय बाप जनतेला, की त्यांना कधी दगा फटका होऊ नये. बाबा जे कोणी आला आश्वासन दिलं हे पण त्यातलंच निघालं, असं काही होऊ नये. आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळं सर्वजण मला शुभेच्छा दिलेत. आज बंधू भगिनी माय बाप सर्वजण मला शुभेच्छा दिले. शुभेच्छा देण्यापेक्षा मला मतदानामध्ये ह्या भागाच्या 4ही उमेदवारांना मतदान सोडायची तुम्ही शुभेच्छा द्या. जेणेकरून तुमचं मतदानामुळे या निवडून आल्यावर तुमचं कामं करतील हे लक्षात घ्या. वेळाचा अभाव आहे, खूप वेळ झालाय, तरी मी जास्त काही बोलणार नाही. माझे 2 शब्द बोलून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामचंद्र की जय, हनुमान की जय, भवानी. महाराष्ट्राची कुलसर्वणी आई तुळजाभवानी, हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेजी, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होतो. आणि इथं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या समोर जे 4 उमेदवार आहेत त्यातले 2 उमेदवारांचं काम तुम्ही बघितलेलं आहे. एक उमेदवार नगरसेवक कसं काम केलं पाहिजे याचं उदाहरण म्हणलं तर कर्वे साहेब आहेत. दुसरे उदाहरण म्हणलं तर नगरसेवक नसताना देखील काम करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर आमचे मित्र पवनजी देसाई आहेत. कारण तुम्ही बघितलं की या निलमनगर भागाला येताना एका वेळेस फक्त खड्डे हे दिसून येतं, पण आमच्या मित्र पवनमुळे एक सुंदर असं स्मार्ट सिटी जे म्हणतात ना, त्या स्मार्ट सिटीत नसताना देखील या निलमनगरला स्मार्ट करण्याचा प्रयत्न आमचे परममित्र पवनजी केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणलं तर आज मी या ठिकाणी येऊन बोलण्याची संधी मला दिल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण मी देखील उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 17चा, पण भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही अनेक वर्षापासून काम केलं, पण भारतीय जनता पार्टीची नीतिमत्ता असलेले लोक आता तिथे शिल्लक राहिलेले नाहीयेत. भारतीय जनता पार्टी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जे ओतून काम केले ते सर्व कार्यकर्त्यांचं तिकीट कापण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं आहे. काही लोक नवीन आलेत,
पण ते म्हणतात ना, न्याय मुल्ला 2 वर्ष चिल्लाय असा प्रकार सध्या चालू आहे. भाजपामध्ये जे लोक प्रामाणिकपणे काम केले, सर्वसाहेब सभागृह नेता म्हणून काम केले, या निलमनगरसाठी खूप त्यांनी काम केले, तरी देखील त्यांचा तिकीट करण्याचा त्यांनी प्रयत्न केले. आणि माझ्यासारखे कार्यकर्ता आमदारकीचं पद सोडतो, एखाद्या नगरसेवकाची संधी विचारलं तर ते भाजप नाकारतोय. आणि त्या अनंत अशा नात असलेल्या आमच्या एकनाथभाई शिंदेने आम्हाला संधी दिली आणि संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या समोर उभे आहोत. आज प्रभाग क्रमांक 19चे अधिकृत उमेदवार श्री प्रियंकाताई विटकर आणि श्रीनिवासजी कर्ली आणि जमादार आणि आमचे मित्र पवन देसाई हे तुमच्या समोर उभे आहेत. मला वाटतं की देवा विटकर असतील, आमचे शरद विटकर असतील, तुम्ही नगरसेवक असो या नसो, लोकांच्या आधी अडचणीला ते येत असतात आणि जमादार मालकांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पवन देसाई काय करू शकता आणि काय करणार आहे आता तुम्ही सांगितलेलं आहे. मी तुम्हाला 2च गोष्ट सांगतो, तुमच्याकडे फक्त भाजप दाखवून काम करून येणार. भाजपच्या समोर जे लोक उभारलेत का, ते ओरिजिनल भाजपवाले लोक नाहीयेत. तुम्ही वळता आणि त्या लोकांना मतदान करा जे लोक तुमचं काम करतील. आता कर्ली साहेब सांगितलं की कोण एखादं रेस्टिंग काढलं की त्याचं एक रेट वेगळं, कोणी काटा उघडलं त्याचा रेट वेगळा. आपल्या नगरसेवकाचा फालतू काम नसतं, जे प्रामाणिकपणे काम करतात. आमचे पवन देसाई नगरसेवक नसताना देखील तुम्ही काम करताय. नगरसेवकाची एकदा संधी देऊन बघा, पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या दारात जायची गरज नाही, ते माणूस तुमच्या दारात येऊन तुम्हाला काम करेल. आणि अनेक लोक पैशाच्या जोरावर तुम्हाला मतं मागण्यासाठी येतात. 500 रुपये घ्या, 1000 रुपये घ्या. त्यांना सांगा की गेल्या वर्षापासून आमचे सर्वांचे लाडके भाऊ एकनाथभाऊ शिंदे हे तुम्हाला 2 महिन्याला किती देतात? 1500 रुपये देतात. कुणाकडे बाई विचारायची गरज आहे का? नाही. कुणाला एसीला लावायची गरज आहे का? नाही. पण हे तर लोक म्हणतात की नाही, ते योजना आम्ही सुरू केली, ही योजना फक्त शिवसेनेने सुरू केलं, ते एकनाथभाई शिंदेने सुरू केलेलं आहे. तर इथं जमलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना कळकळीची विनंती करतो, जे तुमच्या आधी अडचणीला धावून येतात ना, हे 4 उमेदवार तुमच्या अडचणीला धावून येणारे लोक आहेत. त्यासाठी जरी कोणी किती लोक तुम्हाला दाखवलं तरी त्यांना नाकारून फक्त या पॅनलमधल्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने तुम्ही मतदान कराल आणि विजय कराल असा मला विश्वास आहे. येत्या 15 तारखेला मतदान कुठे करणार आहे तुम्ही? येत्या 15 तारखेला मतदान कुठे करणार आहे तुम्ही? धनुष्यबाणासमोरील बटनाला दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिकांना मानाचा आणि मनाचा जय महाराष्ट्र. सन्मान्य व्यासपीठावरील सर्व माझे मोठे बंधू, माता भगिनी यांनाही नमस्कार. ही निवडणूक नगरसेवकांची निवडणूक आहे. नगरसेवक म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाबा, रस्ता, वीज, पाणी, या 3 मुद्द्यावर फक्त निवडणूक झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त असंख्य गोष्टी आहेत असं मला वाटतं स्वतःला. आज तुम्हाला प्रचंड म्हणजे भागात अडचण आहेत. ड्रेनेजची समस्या असेल, गटरीची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, अशा अनेक रस्ते आहेत. आज 40 पर्यंत रस्ता 3 टप्प्यात रस्ता करायचे यांच्यावर दुर्दश आलेले आहे. आज आम्ही पुढच्या भविष्यात 5 वर्षानंतर म्हणजे 17 तारखेपासून रस्ता, वीज, पाणी तर आम्ही 100% देणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी एक छोटीशी प्रसूती केंद्र झाले पाहिजे असं वाटतं. ज्येष्ठ नागरिकांना वाचनासाठी वाचनात झालं पाहिजे असं वाटतं आम्हाला. सर्व माता भगिनीसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, व्यायामासाठी प्रत्येक भागात 4 ठिकाणी ओपन जिमची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. म्हणजे शिवगणेश मंदिर असेल, इथं कुठं करता येईल असे 4 ठिकाणी आम्ही ओपन जिमची व वाचनालयाची सोय करावं. म्हणजे तरुण मित्र कसं निर्यत्न होतील याच्यावर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा येत्या 5 वर्षात. तुमच्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून आम्ही 4 जण आम्ही तुमच्यासाठी आज इथं मतं मागायला आलेलो आहे. तुम्ही नक्कीच आम्हाला मतदान करसाल आणि तुमचे मतं वाया जाऊ देणार नाही. मतदान तुम्ही 15 तारखेला करसाल, 16 तारखेला आपल्या सगळ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा सण असेल. कारण की इथं आज परिवर्तनाची गरज आहे. जे गेल्या 5-25 वर्षापासून एका पक्षाला म्हणून तुम्ही मतं देता, त्या पक्षाच्या माणसांनी तुम्हाला एक म्हणजे उदाहरणार्थ मेंढर समजले आहेत. तिकीट आणायला जेवढे जोर लावतात त्याच्यानंतर 5 वर्षात यांचं जोर उसरलेलं असतं. हे लोक 5 वर्षात तुमच्या दारासमोर, तुमच्या घरासमोर तुमची समस्या जाणून घेण्यासाठी कधी कुठं आलेला माणूस दिसत नाही मला. काय दिसत होते कधी आपण काय तुमची अडचण, काय म्हणजे घंटागाडीची समस्या असेल,
काही असं अडचण स्वच्छतेची आरोग्यासाठी काय तुम्हाला विचारणा केलेली आहे किंवा दवाखान्याला गेलं तर कुठली मदत यांच्याकडे खोज झालेली आहे, कुणाला पोलीस स्टेशनची अडचण आली तर कुणाला सोडून आणलेलं आहे, काय केलेलं आहे, तिथला मार्ग केलेला आहे का? पुढील 5 वर्षात 100% सांगतो मी तुम्हाला, तुमची संधी द्या, धनुष्यबाणाला बटन दाबा, संधीचं सोनं करेन आम्ही, 100% संधीचं सोनं करेन, तुमची मतं वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असं पुढच्या 5 वर्षात आम्ही काम करू, जास्तीत जास्त काम करू. तुम्हाला सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही, बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून प्रामाणिक तुमच्या मुलाप्रमाणे मी तुमच्या भावाचा आहे.